चला तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत सुजीपासून बनवलेली रेसिपी। त्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, त्याला बारीक चॉप करून घेतला आहे। 2 शिमला मिर्च घेतल्या, त्याला पण बारीक चॉप करून घेतला आहे। 1 गाजर घेतला आहे, त्यालाही बारीक चॉप करून घेतला आहे। 2 हिरवी मिरची घेतल्या, त्यालाही बारीक चॉप करून घेतला आहे आणि थोडे स्वीट कॉर्न घेतले आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे। आता गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये थोडं तेल घालून घेतलं आहे। तेल छान आता गरम होऊ द्यायचं। नंतर त्यामध्ये मी कांदा जो आपण बारीक चॉप करून ठेवला तर तो कांदा घालून घेतला आहे। मोठ्या गॅसवर कांदा छान आता परतून घेऊया। त्याला असं एकदम गोल्डन होईपर्यंत शिजू द्यायचा नाही, त्याला फक्त मोठ्या गॅसवर असा थोडा परतून घेऊया। नंतर त्यामध्ये आपण ज्या काही भाज्या बारीक चॉप करून घेतल्या त्या ॲड करून घ्या। आधी गाजर ॲड करून घेतला आहे, नंतर मी हिरवी मिरची ॲड करून घेतली आहे। पुन्हा याला छान आता परतून घेऊया। त्याला म्हणजे असं गोल्डन कलर येतपर्यंत शिजू द्यायचं नाही, मोठ्या गॅसवर हलकंसं त्याला परतून घेऊया। नंतर त्यामध्ये मी स्वीटकॉर्न टाकले आहे, नंतर त्यामध्ये मी शिमला मिरची घालून घेतली आहे। आता याला छान मोठ्या गॅसवर परतून घेऊया, 5 मिनिट परतून घेऊया। आता त्यामध्ये मी अर्धा चम्मच चिली फ्लेक्स घातला आहे, अर्धा चम्मच ओरिगानो घातला आहे। नंतर याला पुन्हा परतून घेऊया। आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे। याला छान आता परतून घेऊया। नंतर त्यामध्ये अर्ध वाटी सुजी घालून घेतली आहे, मी बारीक सुजी आहे ती छान आता परतून घेऊया। याला छान आता असं तेलामध्ये असं भाजल्यावानी परतून घेऊया। छान असं दाणे दाणे वेगळे होतपर्यंत याला परतून घ्या। नंतर मी ज्या वाटीने सुजी घेतली होती त्याच वाटीने मी अर्ध वाटी पाणी घेतलं आहे। नंतर पाणी घालून याला छान आता शिजून घेऊया। छान आता परतून घेतला आहे। आता आपण याची गॅस बंद करून घेऊया। नंतर याला 5-10 मिनिट नंतर मी याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आहे। पुन्हा याला छान असं परतून घेतलं आहे। आता याला आपण झाकण ठेवून गॅस बंद करून 5-10 मिनिट वाफेवर शिजून घेऊया। गॅस बंद करून घ्यायची, नंतर आपण याला 10-15 मिनिट वाफेवर शिजू देऊया। एकदम खायला अशी ही जबरदस्त रेसिपी लागते। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खाणार अशी ही रेसिपी आहे। तुम्ही कधी पण आता आपली सुजी ऑलमोस्ट झालेली आहे, हे बघा। आता हे थोडी थंडी झालेली आहे। याच्यामध्ये आता मी अर्ध वाटी मोझरेला चीज घालून घेतला आहे। तुम्ही कोणतं पण चीज घालू शकता। माझ्याकडे मोझरेला चीज होतं, मी मोझरेला चीज घातलं आहे। याला छान आता मी परतून घेऊ। नंतर याला एका परातमध्ये ट्रान्सफर करून घेऊ। आता मी एक परात घेतली आहे, त्यामध्ये त्याला ट्रान्सफर करून घेऊ। आता त्याला छान हाताच्या साहाय्याने त्याचा गोळा मोडून घेऊया। एकदम म्हणजे असं हाताने तो गोळा चोळून घ्यायचा नाही, तर त्याला आपण गोळा त्याचा तयार करून घेऊया। आपला गोळा तयार झाला आहे। आता मी एक पॉलिथिन घेतली आहे, त्या पॉलिथिनवर छान आता मी त्याला लाटून घेणार आहे। आपल्याला ज्या साईजचे आपल्याला बाईट्स तयार करायचे आहेत त्या साईजनुसार आपण लाटून घेऊया तो। मी छान आता बेलनने छान याला मी लाटून घेत आहे।
हे बघा छान आता लाटून झालेला आहे. आता मी याला चम्मचच्या साहाय्याने याचे लंबे काप करून घेत आहे. छान आता याचे लंबे काप करून घेत आहे मी. आणि आपल्याला ज्या साईजचे बाईट्स तयार करून घ्यायचे आहेत त्या साईजनुसार आपण याला कापून घेऊया. हे बघा मी 1-1 इंचाच्या साहाय्याने त्याचे बाईट्स तयार करून घेतले आहे. तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये बाईट्स तयार करायचे त्या पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता. हे बघा आता याला मी एका परातमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे. हे बघा आता याला आपण जर वेळ नसेल तर तुम्ही 15-20 मिनिट फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा वेळ असेल तर अर्धा तास याला आपण छान सेट करायसाठी ठेवून देऊया. आता नंतर मी जे शेवळ्या बारीक शेवळ्या येते त्या घेतलेल्या आहे. रोस्ट केलेल्या शेवळ्या आहे त्या घेतल्या आहे. नंतर अर्ध वाटी मी ब्रेड क्रम्ब घेतला आहे. याला छान आता एकजीव करून घेऊया. आता एका भांड्यामध्ये मी अर्ध वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि अर्ध वाटी मैदा घेतला आहे. याचा छान असा घट्टसर आपण पेस्ट तयार करून घेऊया. एकदम पातळ पेस्ट तयार करून घ्यायचा नाही, थोडासा घट्टसर पेस्ट तयार करून घेऊया. हे बघा असा घट्टसर याचा पेस्ट तयार करून घेऊया. आता मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये थोडं तेल घालून घेतलं आहे. जितकं तळाला तेल तळण्यासाठी तेल लागते तितकं तुम्ही घेऊ शकता. आता आपण जे बाईट्स तयार करून ठेवले होते ते आधी कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची जे पेस्ट करून ठेवले आहे त्यामध्ये डीप करून घेऊया. नंतर त्याला आपण ब्रेड क्रम्बमध्ये घोळून घेऊया. छान असं घोळून घ्यायचं. रेसिपी कोणालाही आवडेल अशी ही रेसिपी आहे. खाण्यासाठी इतकी स्वादिष्ट इतकी टेस्टी ही रेसिपी लागते. आता याला आपण छान घोळून तेलामध्ये फ्राय करून घेऊया. असा गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया. तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच चम्मचने पलटवायचं नाही, थोडंसं कलर चेंज होऊ द्यायचा. नंतर एक एक करून त्याला पलटून घ्यायचं. छान असे क्रिस्पी सोनेरी कलर येईपर्यंत आपण याला तेलात फ्राय करून घेऊया. हे बघा छान आपले सोनेरी गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण एका परातमध्ये काढून घेऊया. तुम्ही आधी बटर पेपरवर पण काढू शकता. तेल राहते. माझ्याकडे आज बटर पेपर नाही, त्या कारणाने मी एका छोट्या परातमध्ये काढून घेतला आहे आधी. एक बॅच झालेली आहे. आता मी दुसरी बॅच तेलामध्ये फ्राय करून घेत आहे.
त्यालाही छान. आता हे बघा, तयार आहे आपले सुजी क्रिस्पी बाईट्स. आता याला मी वरतून थोडा चाट मसाला घालून घेतला आहे. नंतर त्यामध्ये त्याच्यावरून थोडं मेयोनीज घालून घेतलं आहे. दिसायला डिश छान वाटते. खायला इतली अप्रतिम, इतली स्वादिष्ट आणि हेल्दी आणि पौष्टिक, लहान मुलांसाठी खूपच अत्यंत हेल्दी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. वरतून कुरकुरीत, आतून सॉफ्ट. हे बघा, हे बघ, वरतून अशी कुरकुरीत दिसणारी ही डिश आणि आतून इतकी सॉफ्ट, खायला इतली चवदार, भन्नाट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.